राजा कृष्णदेवराय हा अत्यंत गुणी आणि कलाप्रेमी राजा होता. त्याच्या नगरीत सर्वत्र सुबत्ता होती. एकदा राजाच्या मनात आलं की आपल्या नगरीची शोभा वाढावी यासाठी एक सुंदर असं मंदिर उभारावं. मंदिरासाठी खोदकाम करत असताना मजुरांना अतिशय देखणी अशी श्रीकृष्णाची सोन्याची मूर्ती सापडली. ती मूर्ती त्यांनी प्रधानजींना दाखवली. मूर्ती पाहून प्रधानजींच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने ती मूर्ती राजापासून लपवून ठेवली. याबाबत कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी त्याने मजुरांना सोन्याच्या मोहरा देऊन त्यांची तोंड बंद ठेवली. प्रधानजींचे हे कृत्य एका मजुराला आवडले नाही, परंतु बोलायची हिंमत नव्हती, कारण प्राणाशी गाठ होते. शेवटी धाडस करून त्याने ही गोष्ट तेनालीरामनला सांगितली. तेनालीरामन हा राजाचा विश्वासू सेवक आणि सल्लागारही होता. तो निस्वार्थ आणि हुशार होता. त्याने ही गोष्ट कुठे उघड करू नकोस असे सांगून मजुराला अभय दिले. मंदिराचे बांधकाम सुरू झाले होते. पाहता पाहता सुंदर नक्षीकाम असलेले भव्य मंदिर तुंगभद्रेच्या तीरावर उभे राहिले. आता या मंदिरावर तेवढीच सुंदर मूर्ती असावी यासाठी मूर्तीचा शोध सुरू झाला, पण मनासारखी मूर्ती मिळेना. तेवढ्यात दरबारात एक साधू आला. तो राजा कृष्णदेवरायाला म्हणाला, राजन, कसल्या चिंतेत आहेस? राजा म्हणाला, महाराज, एवढं सुंदर मंदिर बांधलंय, पण त्यात ठेवायला मनासारखी मूर्ती मिळत नाही. त्यावर साधू क्षणभर डोळे बंद करत म्हणाला, राजन, तुला भगवंताची मूर्ती शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही. स्वतः भगवंत मूर्तिरूपात इथेच प्रकटले आहेत. राजा आश्चर्याने म्हणाला, असं? कुठे आहेत ते? साधू म्हणाला, चला माझ्याबरोबर. साधू राजासह प्रधानजींच्या महालाकडे निघाला. सोबत सर्वच मंत्री, सेवक आणि प्रधानसुद्धा होता. प्रधानजींच्या महालात प्रवेश करत साधू म्हणाला, या महालात भगवंत प्रकट झालेले आहेत, त्यांचा शोध घ्या. राजाने प्रधानाकडे पाहिले. प्रधानजी भीतीने थरथर कापू लागले. आता आपले बिंग उघडे पडणार म्हणून प्रधानजींनी गुपचूप कपाटात लपून ठेवलेली मूर्ती राजाकडे सुपूर्द केली. राजाला खूप आनंद झाला. राजा साधूला नमस्कार करण्यासाठी खाली वाकणार, तोच साधूने राजाचे हात पकडत म्हटले, महाराज, आपण मला नमस्कार करू नये, मी तर आपला तुच्छ सेवक आहे. असं म्हणत साधूने आपल्या नकली दाढी मिशा काढल्या, भगवे वस्त्र उतरवले. तेव्हा सगळे आश्चर्याने पाहतच राहिले. अरे, हा तर तेनालीरामन. राजाने खरा प्रकार समजून घेतला. प्रधानाची लबडी त्याच्या लक्षात आली. त्याने प्रधानाला बंदिवासात टाकले आणि तेनालीरामनला भरपूर बक्षीस देऊ गेले. त्यावेळी तेनालीरामन राजाला म्हणाला, महाराज, ही मूर्ती प्रधानजीने दडवून ठेवली होती. ही गोष्ट मला या गरीब कामगाराने सांगितली. अर्थात या बक्षिसाचा खरा मालक हा गरीब कामगारच आहे. तेनालीरामनने ते बक्षीस राजा कृष्णदेवरायच्या हस्ते त्या गरीब कामगाराला द्यायला लावले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.